नवी मुंबईतल्या वाशी येथून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका नर्सिंग होममध्ये एक साधा वॉर्ड बॉय असलेले संदेश पाष्टे या तरुणाने बोगस डॉक्टर बनून एका तरुणीला उपचार म्हणून इंजेक्शन दिलं। त्याच्या या मूर्खपणामुळे आणि हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे या तरुण मुलीला तिचा जीव गमवावा लागलाय। आरोपी संदेश पाष्टे फक्त 12वी पास आहे। त्याच्याकडे कोणतीही मेडिकल डिग्री किंवा रीतसर प्रशिक्षण नसताना तो अंधेरीतल्या एका नर्सिंग होममध्ये काम करत होता। घटनेत निधन झालेल्या तरुण मुलीला उपचारादरम्यान या आरोपीने चुकीचे इंजेक्शन दिले। या इंजेक्शनमुळे तिला गंभीर इन्फेक्शन झालं आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। वाशी पोलिसांनी लगेच हालचाल करत या बनाव डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत। तपासादरम्यान त्याचे बोगस प्रमाणपत्र आणि कायदेशीर वैद्यकीय व्यवसाय उघडकीला आलाय। हे प्रकरण फक्त एका मृत्यूशी संबंधित नसून आरोपीने यापूर्वी किती लोकांच्या जीवाशी खेळ केलाय याचा तपास पोलीस आता करतायत। अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अशा या घटना टाळण्यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। सगळ्यात आधी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय पात्रता तपासा। कोणत्याही क्लिनिक किंवा नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांची पदवी आणि नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर तपासणं सुरक्षित ठरतं। दुसरं म्हणजे शंका असल्यास विचारणा करा। जर एखादी व्यक्ती डाऊटफुल वाटत असेल तर हॉस्पिटलमध्ये प्रशासनाकडे तिच्या पात्रतेबद्दल विचारणा करण्याचा अधिकार प्रत्येक रुग्णाला आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायदेशीर नोंदणी। हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणीकृत आहे का याची खातरजमा करा। अशा प्रकारच्या घटना समाजासाठी धोक्याची घंटा आहेत। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत आणि लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे।